B.Ed ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची ॲन्सर की उपलब्ध झालेली आहे। बहुतांश संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपली ॲन्सर की चेक केलेली असेल। यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की सर आम्हाला 50 मार्क मिळालेले आहे, 70 मार्क्स मिळालेले आहे, आता यापुढील प्रोसेस काय असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती बघणार आहे की विद्यार्थ्यांना आता पुढील प्रोसेस काय असणार आहे। पहिली स्टेप बघा, B.Edची ॲन्सर की कधी ओपन झाली आहे 3 तारखेला आणि 5 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर 1000 रुपये चालान भरून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, ते सुद्धा 5 तारखेपर्यंत। 5 तारखेनंतर ही लिंक बंद केल्या जाणार आणि तुम्ही तुमची ॲन्सर की सुद्धा बघू शकणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही तुमची ॲन्सर की बघून घ्या। ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर ऑब्जेक्शन घेऊ शकता, जर ऑब्जेक्शन घ्यायचे नसेल तर आपले जे मार्क्स आहे हे कॅल्क्युलेट करून ठेवू शकता तुम्ही की आपले किती क्वेश्चन हे बरोबर आहे। कारण की यानंतर काय होणार आहे, यानंतर जे विद्यार्थी ऑब्जेक्शन घेणार, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जेवढी क्वेश्चन 3 म्हणा क्वेश्चन 4 म्हणा किंवा 10 क्वेश्चन XYZ एवढे क्वेश्चन जर बरोबर झाले तर तेवढ्या क्वेश्चनचे तुम्हाला फुल मार्क्स देण्यात येतात। मग ते मार्क्स तुमच्या मार्क्समध्ये ॲड होतात। ओके, मग त्यानंतर तुमची फायनल ॲन्सर की येणार आणि फायनल ॲन्सर कीमध्ये तुम्ही परत तुमची ॲन्सर की परत चेक करू शकता, मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकता आणि त्यानंतर तुमचे स्कोर कार्ड येणार। तर आता विद्यार्थ्यांचं जे मार्क्स मिळालेले आहे, विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेले आहे की आम्हाला एवढे मार्क्स मिळाले आहे। जसं की यामध्ये 2 CET होत्या, एक होती जनरल आणि एक होती ELCT। तर ELCT आणि याचे दोन्ही याचे ॲन्सर की वेगवेगळी आहे, वेगवेगळे मार्क्ससुद्धा आहेत। यामध्ये 50 पैकी असेल, तुम्ही संपूर्ण मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट केले असेल। तर आता तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहे या मार्क्समध्ये तुम्हाला संपूर्ण मार्क्स तुमच्या स्कोर कार्डवर येणार नाही, कारण तुमचे जे स्कोर कार्ड येणार आहे त्यावरती पर्सेंटाईल येणार तुम्हाला। तर पर्सेंटाईल कसे कॅल्क्युलेट केले जातात, तुमच्या शिफ्ट चेक केल्या जातात, त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या चेक केली जाते आणि तुमच्या किती दिवस पेपर चालले होते आणि किती शिफ्ट होत्या त्यानुसार तुमचे जे मार्क्स आहे नॉर्मलाइज होतात। त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवर पर्सेंटाईल येतात। जे मार्क्स तुम्हाला आता मिळत असेल किंवा तुम्ही कॅल्क्युलेट केलेले असेल ते मार्क्स तुम्हाला येणार नाही। ठीक आहे, तर याबद्दलचा आपण एक स्पेशल व्हिडिओ देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पर्सेंटाईल कसे काय कॅल्क्युलेट केले जाणार याबद्दलची डिटेल्समध्ये माहिती राहणार आहे। कारण की त्यामध्ये खूप किचकट असे फॉर्म्युले लागलेले असतात आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला तुमचे जे पर्सेंटाईल आहे हे तुमच्या मार्कशीटवर येणार आणि त्यानंतर तुमची जी ॲडमिशन आहे हे तुमच्या मार्क्सवर होत नाही, तर तुमचे जे पर्सेंटाईल मिळणार आहे तुम्हाला त्या पर्सेंटाईलवर तुमची ॲडमिशन होणार आहे। तर आता पुढील जी प्रोसेस असेल, जसे की आता फायनल ॲन्सर की येणार, फायनल की ॲन्सर की आल्यानंतर तिथून 1 ते 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त 1 वीक म्हणतो म्हणजे 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचे स्कोर कार्ड येते। स्कोर कार्ड आल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे कॅपराऊंडची। त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स संपूर्ण रेडी करून ठेवा, नंतर आपल्याला कॅपराऊंडचा फॉर्म भरायचा आहे। या संदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आता विद्यार्थ्यांनी पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। आता जी पुढील अपडेट येईल किंवा जे पर्सेंटाईलचं जेही कसे काढण्यात येणार या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। त्यानंतर किती मार्क्स लागणार आहे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्यासाठी, पुढील व्हिडिओ आपण डॉक्युमेंट्सबद्दल देणार आहे डिटेल्समध्ये की विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स हे फॉर्ममध्ये अपलोड करायला लागणार आहे, जेणेकरून तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। या प्रकारे संपूर्ण तुमच्या मनात निर्माण झालेले प्रश्न असेल त्यावरती स्टेप बाय स्टेप सोल्युशन आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।